जाणार आहोत. करुणा मुंडे बोलताय. सगळ्यांनी मला खूप साथ दिला आणि आज ही सत्तेची विजय आहे आणि महिलांसाठी खूप एक इतिहास असणारा हे निकाल आहे. आणि तुम्ही बघू शकता आज 6ठी 7वी वेळे मी धनंजय मुंडेला आज तोंडावरती पडलेला आहे. आणि आज ही महिलांच्यासाठी आज महिला खूप भीतीमध्ये असतात की आम्ही खूप असहाय आहे, अबला आहे. महिलांना एक अबलाची दृष्टीमध्ये बघताय लोग, मतलब महिलाओं को बहुत अबला की दृष्टि से देखा जाता है और महिलाएं खुद भी अपने आप को बहुत अबला समझती है. मैं भी कई बार थक जाती हूँ. जैसे आपने देखा है कि मैं कभी कभी मैं मीडिया पे रोने लगती हूँ, चिल्लाने लगती हूँ, कभी कभी फेसबुक लाइव पे चली जाती हूँ. तो ये सब चीज़ें हैं. कहीं ना कहीं महिलाएं सच्ची में बहुत अबला होती है. पर यदि ठान लिया अपने आप में तो मंत्री क्या, सामने कोई सीएम हो, कोई पीएम हो, हम किसी को भी हरा सकते हैं. बस एक ही शर्त है कि आप सच होना चाहिए. यदि आप सच्चे हो तो आप लड़ो और आपकी जीत सुनिश्चित होगी. और ये जो करुणा मुंडे वर्सेस धनंजय मुंडे ये जो केस चल रहा है, ये एक पूरे भारत में महिलाओं के लिए एक इतिहास, एक न्याय का नवीन पन्ना होने वाला है. इसलिए मैं आज, जैसे आप महाराष्ट्र में देखेंगे तो 90% लड़कियां, युवा बच्चियां 25-25 साल की, 25 साल के अंदर की लड़कियां ऐसी घूम रही हैं सड़कों पे, जिनके साथ शादी करके पैसे लेके मानसिक, शारीरिक और आर्थिक छळ करके लड़के लोग भाग रहे हैं. पर सिस्टम कुछ नहीं कर रहा है. महाराष्ट्र का सिस्टम आज इतना नीचे गिर गया है कि आज महिलाओं के लिए कोई न्याय व्यवस्था नहीं रह गई है. तो आज मैं, जैसे कि सामाजिक काम करते करते मैंने ये भी देखा है कि महिलाओं के लिए बहुत नीचे गिर चुका है. आज महिलाएं बहुत डर दहशत में लाते जूते खा के अपने घरों में जी रही है और डरती है लड़ने से. तो इसके लिए आज मैं उन्हीं महिलाओं को ये संदेश देना चाहती हूँ कि देखिए, मैं आपके जैसी साधारण औरत हूँ, पर आज मैं सत्य हूँ, इसलिए मैं लड़ी और मैंने एक मंत्री को हर वेळे धूल चटाई है, हार की धूल चटाई है. इसलिए आप भी लड़िए, डरिए मत, जीतिए. आपको कभी भी मेरी ज़रूरत लगे तो कभी भी आप बोलिए. विशेष करून तुमची मागणी काय काय होता आणि काय काय कोट्याने मागणी केली? जैसे की खालच्या कोर्टामध्ये आपल्याला न्यायाधीश साहेबांनी आमची मागणी 15 लाख रुपयाची होती, पण न्यायाधीश साहेबांनी 2 लाख रुपयाची मेंटेनन्स दिली होती. तो त्याच्यासाठी त्यांनी फेटाळण्यासाठी की ती बायको नाही आहे, तिला आम्ही मेंटेनन्स देऊ शकत नाही, असा त्यांनी पिटिशन दाखल केला होता, जे आज न्यायाधीश साहेबांनी त्यांच्या डिसमिस केलेला आहे. मग याचा अर्थ पहिली बायको ही तुम्हीच आहात हे सिद्ध झालेलं असेल? 100% मी ही पहिली बायको आहे हे दुसरीदा सिद्ध झालेलं आहे. क्योंकि एक लक्षात ठेवा, आणि माझं पिटिशन जे आहे पूर्ण बघा तुम्ही, जे पिटिशन आहे ते मी त्याच्यामध्ये मी एकदम क्लिअर लिहिलेलं आहे की मी धनंजय मुंडेची पहिली बायको 1998 पासून आहे. तो त्याच्यासाठी मला मेंटेनन्स पाहिजे. आज पूर्ण 27 वर्ष मी धनंजय मुंडेचे करिअरसाठी दिलेले आहे, त्यांचे एक घरसाठी दिलेले, त्यांचे 2 मुलाबाळा आहे माझ्याकडे. तो माझा हक्क आहे, जे मला पाहिजे, आणि हक्क म्हणून जजनी दिलेला मला. खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला तुम्ही. जे डॉक्युमेंट्स दिले गेले त्यामध्ये खास करून जे इच्छापत्र आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांची सही जी आहे ती खोटी ठरवली असं वकिलांनी सांगितलं, तरी देखील कोर्टाने मात्र ते वकील जे आहे वकीलचं काम करताय. वकीलचं कामही हेच असतो की जे खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं, खरी चीज आहे त्याला खोटा ठरणं आणि खोटी चीजला खरं ठरणं. तर त्यांनी त्यांची बाजू मांडली. पर जज साहेबांनी जे बघितलेलं आहे, जे आज मी इतका मोठा बंच दिलेला आहे, अगोदर आम्ही नाही दिलेला होता, नाही तो त्या दिवशीही आपला निकाल लागला होता, पण खूप चांगला झाला. आम्हाला खूप पेपर गोळा करण्याची वेळ मिळाली आणि 8 दिवसामध्ये खूप पेपर गोळा करून मी इंदोर गेली, तिकडून मी पेपर आणली. आणि आता माझे जे शादीचे पूर्ण फोटो वगैरे आहे परली पोलीस स्टेशनमध्ये पण आहे. बहुतेक 11 तारखेनंतर मी परली पोलीस स्टेशनमध्ये माझे जे शादीचे फोटो पुरावे सगळे आहे, आयपॅडमध्ये, माझे मोबाईलमध्ये आहे, ते सगळे मी घेऊन मीडियावरती पण ते टाकणार. तुम्ही एक आरोप देखील सकाळी केला की 20-20 लाख रुपये देऊन प्रेमात पाडायचं होतं कोणाला, असं षडयंत्र देखील. 20 कोटी जरी माझ्या पाठीमागे असे मतलब युवा लड़के बोलते कि लड़के लोग, हाँ
लड़के लोगों को मुला लोकांना सोडण्यात आलेला आहे की जरी तुम्ही जे माझी हे आहे करुणा मुंडे तिच्यासोबत जरी तुम्ही लग्न केला, तिला प्रेम जाळामध्ये फसावला, तिच्यासोबत लग्न केला, तो तुम्हाला 20 कोटी पण आम्ही देऊ शकतात. क्योंकि त्यांच्या पूर्ण मुद्दा मिटतील ना याच्यावरती. कोण बायको कोण काय, जरी मी कोणासोबत प्रेमामध्ये पडून लग्न केला तो त्यांच्या तो पूर्ण मॅटरही क्लोज होत आहे ना. ते सगळं षडयंत्र माझ्या पाठीमागे चालू आहे आणि याचा पण माझ्याकडे पुरावा आहे. वाल्मिक कराड आणि जे व्यक्तीला ते ऑफर दिलेली आहे त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी गप होती, पण असं कोणत्याही असे वेगळे दर दिवशी षडयंत्र चालू आहे. कोण षडयंत्र असतं? धनंजय मुंडेचे जे दलाल गँग लोक आहे ना ते लोक रस्ताय. धनंजय मुंडेकडे इतका डोक्या नाही आहे आणि तो लागवत पण नाही. पण धनंजय मुंडेची जे गुंड गँग आहे है ना, आता जे बीडचा आका आहे ते तो जेलमध्ये गेला आणि जे पुण्याचा आका आहे आणि त्यांचे जे जवळचे लोक आहे जे धनंजय मुंडेची पुरी कटकारस्थान रचताय, हे सगळे लोक मिळून हे कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या पाठीमागे. तरी पण मी हारणार नाही. जसे की आता माझा फोन बंद झालेला आहे, पण मी NC टाकली आहे सांताक्रूज स्टेशनमध्ये. जे मला असं मेसेज देत आहे, तुझी मुलगीला आम्ही उचलून घेऊन जाणार आहे, तू धनंजय मुंडेवरती जरी तू तोंड उघडली, तू कोर्टामध्ये गेली, पुरावर सादे केले, तो आम्ही तुझी मुलगीला उचलून जाणार आहे. कितनी मोठी गोष्ट है ये कि मेरी बेटी को उठा के लेके जाएंगे. अरे भैया तू एक बाप की औलाद है तो उठा के बता तो सही मेरी बच्ची को. कौन है, क्या है? धनंजय मुंडे के लोग हैं. वो खुद लिख रहे हैं ना कि हम धनंजय मुंडे के लोग हैं. खुद लिखा है उन्होंने. गंदे मेरे को एक जनी ने मेरे को लिखा है की तुला 20 लाख रुपये दिले होते. ऐसे सगळं मला षडयंत्रमध्ये फसवण्याचा असे कट कारस्थान रचण्याचा प्रयत्न चालू आहे. पण माझ्याकडे धमकी दिली जाते की जरी तू तोंड उघडली धनंजय मुंडेच्या विरोधात, कोर्टामध्ये गेली, पुरावे सादर केले, तो ते तुझी मुलगी जे कॉलेजमध्ये जाते ती शिवानी नाव टाकून त्या व्यक्तीने शिवानी नाव टाकून आणि SP कावत जे आहे बीडचे, त्यांना मी पूर्ण पुरावे, पूर्ण जे चेटिंग आहे पूर्ण SP साहेबांना मी दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मला एक लिखित कंप्लेंट द्या, मी त्याच्यावरती कारवाई करतो. मुख्यमंत्रीकडे याबाबत तक्रार करणार आहेत का तुम्ही? मुख्यमंत्री काय करणार? मुख्यमंत्रीला मी कंप्लेंट देऊन मी कंटाळ गेली. आता तुम्ही विचारा त्यांना की करुणा मुंडेची कंप्लेंटचं काय आहे. इतके मोठे अन्याय अत्याचार तिच्यावर होत आहे गेले 3 वर्षापासून आणि त्या तुम्हाला कंप्लेंट देऊन इतकी मोठी थप्पी जमलेली आहे माझ्याकडे, पेपरची इतकी मोठी थप्पी. तरी पण आज CM साहेबांनी काही दखल घेतली नाही. इनफॅक्ट सगळे पुरावे दाखवण्यासाठी पण मी कसे लोकांवरती अन्याय अत्याचार करताय हे मंत्री तुमचे आणि असे लोकांना तुम्ही मोठा करता, हे सगळे पुरावे देण्यासाठी त्यांना मी त्यांना निवेदन पण दिला होता. तरी पण मला वेळ दिली नाही. तो हे पत्रकारांचं काम आहे. आता तुमचं काम आहे की तुम्ही विचारा त्यांना की तुम्ही आज एक मंत्रीची बायको आहे मी, लहान गोष्ट नाही आहे. जरी एक मंत्रीची बायकोला जरी महाराष्ट्रामध्ये न्याय भेटू शकत नाही तर कोणाला न्याय भेटणार? तुमच्या मुलीला उचलून येण्यासंदर्भात जी धमकी येते त्या संदर्भात तुम्ही तक्रार केली आहे? मी SP इकडे पण मी तक्रार लिखित में मी हो गए 5-6 दिवस झालेले आहे. आणि SP कावत जे आहे, नवनीत कावत जे बीडचे आहे, त्यांना पण क्योंकि जे आरोप जे धमकी देणारे लोक आहे सगळे धनंजय मुंडे गुंड गँग के लोक आणि बीडचे परलीचे आहे. तो त्यांना मी कंप्लेंट दिलेली आहे. त्यांनी खूप अच्छा मला प्रतिसाद दिलेला आहे. धन्यवाद त्यांच्या. पण त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही मला एक लिखित कंप्लेंट द्या, मी त्यांच्यावरती कारवाई करते. कशाद्वारे धमकी आली? व्हॉट्सअपवरती माझ्याकडे पुरावा पण आहे, व्हॉट्सअपवरती आहे. आणि ते पूर्ण कंप्लेंट पण जे आहे ते धमकी ते आम्ही पण सादर केलेली आहे कोर्टामध्ये. तुम्हाला एक मोठा यश मिळाला आहे. त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या आमदारकीच्या काय होणार आहे, त्याची सुनावणीमध्ये काय होईल? 100% आता ये यश हे खूप मोठा नाही आहे माझ्यासाठी. हे मतलब एक छोटी ही जीत मैं इसको बोलूँगी. हाँ, मेरी बड़ी जीत मैं उस दिन मानूंगी
जिस दिन धनंजय मुंडे की आमदारगी रद्द करूंगी उस दिन मुझे चैन की सांस मिलेगी और उसी दिन मैं अपनी बड़ी जीत मानूंगी उसको। ते कब तक हो सकता है, क्या अंदाजा है? गिन के 6 महीने में धनंजय मुंडे की आमदारगी रद्द होगी म्हणजे होगी। माननीय ठोंबरे साहेब भी ये केस संभाल रहे हैं और 100% ये जीत होने वाली है। थँक्यू. करुणाजी, ते 3 माणसं कोण आहेत, तुम्हाला त्यांची नावं सांगू शकता का, ज्यांनी तुम्हाला 20 कोटी रुपये तुम्ही म्हणताय की त्यांना देण्यात आले, ती लोक कोण आहेत नेमकी? राजघानी तर कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा मुंडे या माध्यमांसोबत संवाद साधत होत्या. माझ्या विरोधात पटकारस्थान रचलं गेलं असं यावेळेस करुणा मुंडेंनी म्हटलंय. शिवाय हा सत्याचा विजय असल्याचं देखील करुणा मुंडे यांनी बोलून दाखवलंय.